वो क्या मेरी बहन को यूज करेगा, मैंने मेरी बहन को उसके पास भेजा था. तू जर स्वतःला एका नेत्याची एका मंत्र्याची बायको म्हणून घेते तर तू स्वतः किती व्यवस्थित वागायला पाहिजे. ज्या पैशासाठी तंगड्या देतात ना त्या गावभर फिर कितीही काही म्हणा, तुम्ही ठेवलेली बाईच, त्याला जरी विदेशामध्ये लिव्हिंग असं नाव असेल, 2-2 लेकरं होईपर्यंत झोपल्या का तुम्ही तुमच्यावर अत्याचार. ज्यांच्यावर अत्याचार होतो, ज्यांच्यावर जबरदस्ती होते, त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये त्यांना तोंड लपवून बसावं लागतं. आणि ज्या पैशासाठी तंगड्या देतात ना त्या गावभर फिरतात, बोंबलत की आमच्यावर अत्याचार झाला. आणि ज्यांच्यावर खरंच अत्याचार झालेला असतो त्या मात्र बिचाऱ्या अगदी कुणी कुणी बाहेरच निघत नाही. म्हणजे फार हाल आहेत त्या महिलांचे, त्या मुलींचे ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. आणि ज्या स्वतःहून पैशासाठी मौज मस्तीसाठी तंगड्या देत आहेत ना त्या मात्र गावभर बोंबलत फिरत असतात, आमच्यावर अत्याचार झाला, आमच्यावर अत्याचार झाला, आम्हाला न्याय पाहिजे. 2-2 लेकरं होईपर्यंत झोपल्या का तुम्ही तुमच्यावर अत्याचार झालेला आहे तर. 2-2 लेकरं काढता त्याच्यासोबत मस्त विदेशात जाऊन फिरून येता, मौज मजा करता, त्या माणसाकडनं तुम्हाला हवं तेवढं घेता. आणि ज्या वेळेला कुठं आणखी तुम्हाला कमी पडतं त्यावेळेला मात्र त्या माणसाची मग बदनामी करत फिरायचं. आणि त्यातल्याच एक महाभाग म्हणजे करुणा मुंडे. तिचं काय नाव आहे मला नाही माहिती आईकडचं, पण ती करुणा मुंडे नाव लावतीये. आणि या बाईच्या बद्दल बोलण्याचं कारण, मी ही एक स्त्रीच आहे, मी कधीही कुठल्या स्त्रीला बदनाम करणार नाही विनाकारण. परंतु काही वर्षापूर्वी, 1-2 वर्षापूर्वी मला तिच्या पीएचा फोन आला होता. ज्या वेळेला माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मी सर्वच आमदार खासदारांना शिव्या दिल्या होत्या. त्याच्यामुळं त्या श्वेता महालेला जास्तच लागलं होतं, कारण तिचं नाव घेऊन बोलले होते मी. आणि मग तिने माझ्यावर तो डाव साधला आणि माझ्यावर केस वगैरे केली किंवा काय 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 काय. मग त्या केसमध्ये ज्यांनी माझ्यावर अत्याचार केला होता त्यांनीही तिला सपोर्ट केला. आणि मग ते मी माझं सोशल मीडियावर माझं मांडत होते काय आहे. कारण ज्या वेळेला भाजपचं सरकार होतं त्यावेळेला ज्या माणसाने मला त्रास दिला होता ना तो अगदी तोंडात बोळा कोंबून शांत बसलेला होता. परंतु ज्या वेळेला भाजपची सत्ता गेली आणि यांचं ती गाडी सरकार आलं होतं महाविकास आघाडीचं, त्यावेळेला मात्र अगदी मी तर म्हणते महाराष्ट्रभर अत्याचार करायला सुरुवात केली होती यांच्या नेत्यांनी. आणि त्यातला हा नराधम होता खेडचा. सो त्यावेळेला हिने तिच्या पीएच्या माध्यमातून मला कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि मला बोललीत की तुम्ही या मुंबईला या, आपण काम करूयात, माझ्याही डोक्यामध्ये असं काही विषय आहे, तुम्ही या. म्हटलं चला हरकत नाही, खरंच हिच्यावरही अन्याय झालेला आहे. आणि त्यावेळेला योगायोग असा झाला की एसटी कामगारांचा संप होता आणि मला त्यांना सपोर्ट करण्यासाठी जायचं होतं. माझा त्यांना सपोर्ट करण्याचा व्हिडिओ पण फार व्हायरल झाला होता, कारण त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि कुणीही त्यांच्या विरोधात बोलायला तयार नव्हतं. म्हणून मी बोलले होते, मी तर काय कुणाच्या बापाला भीतच नाही, त्याच्यामुळं काय विषयच नाही. आणि मी माझा मुद्दा त्यांच्या समर्थनार्थ मांडला होता आणि तो मला वाटतं व्हिडिओ मिलियनमध्ये गेलेला होता त्यांच्या समर्थनार्थ, जे एसटी कामगार आहेत त्यांच्याबद्दल. त्यावेळेला ही योगायोग तिथंच होती आणि तिथं आझाद मैदानावर त्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी आलेली होती. आणि मग तिथं आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर ती म्हणली चलो दीदी घर चलेंगे मेरे साथ चलो. म्हटलं ठीक आहे. आता तिथं ज्या वेळेला काही लोक तिला भेटायला येत होते आझाद मैदानावर, त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला ती मला म्हटली की घरी चला, त्यावेळेला तिच्या गाडीमध्ये बसले मी आणि तिला काही लोक तिथं बोलायला येत होती मैदानावर त्या. तर ते एवढा विचित्र प्रकार होता तुम्हाला सांगते की ती लोक फार अशी तिच्या अंगाशी झटायची, तिला चिटकून अशी बोलायची. ते मला पटत नव्हतं कुठेतरी की तू जर स्वतःला एका नेत्याची एका मंत्र्याची बायको म्हणून घेते तर तू स्वतः किती व्यवस्थित वागायला पाहिजे, तुझं वागणं इतरांशी कसं असायला हवं, की त्याची जर तू बायको म्हणून घेती तर तुलाही लाज नाही वाटली पाहिजेत ना की आपण काय वागतो या वागण्याची. मला ते कुठेतरी तिथेच खटकलं होतं. पण म्हटलं ही काय महाराष्ट्रातली नाही, त्यामुळे महाराष्ट्रातली संस्कृती तिला माहिती नसेल, कदाचित तिच्या इंदोरमध्ये तसं वागत असते असं मी थोडंसं म्हटलं. असं लगेच आपण कुणाच्या थोड्याशा याच्यावरून आपण कुणाला गेस करू शकत नाही. मग तिथनं आम्ही घरी गेलो. तिच्या घरी गेल्यानंतर कुणीतरी एक नवीनच तिचा पीए होता, आणखी ज्यांनी मला कॉल केला होता ते वेगळे दादा होते, परंतु जो तिथं घरी गेल्यावर जो कोण मुलगा होता तो वेगळाच होता. आणि
ते त्यांचं वागणं वगैरे म्हणजे जरा विचित्रच होतं. पण म्हटलं ठीक आहे बाबा, हे मोठे माणसं आहेत, यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती नाही, यांचं काय खरं आहे काय खोटं आहे, आपण नाही यांच्याबद्दल जास्त काय गेस करू शकत ना, किंवा माहितीच नाही कधी. मी कधी याच्या अगोदर कुठलेही काही संबंधच नाही बाबा, कुठल्या नेत्याची बायको माझी मैत्रीण नाही, त्याच्यामुळे मला कधी असा अनुभव आलेलाच नव्हता. मी आपलं माझं तिथं त्यांच्याशी बोलणं झालं, काय करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीत तुम्ही काम करणार आहात. तिने सांगितलं मला की मला पक्ष स्थापन करायचं आहे, मग तुमची जर इच्छा असेल तर आपण सोबत काम करूया वगैरे. तर म्हटलं ठीक आहे चालेल, आणि मी घरी आले. त्याच्यानंतर त्या नगरला गेल्यात. नगरला जाताना त्यांनी मला फोन केला की तुम्ही येताय काय, चला आमच्यासोबत म्हणून. नाही चलाच आमच्यासोबत, असा फोर्स केला त्यांनी. तर म्हटलं ठीक आहे जाऊयात, म्हणून मी त्यांच्यासोबत गेले नगरला. म्हणजे जवळजवळ आम्ही 1 महिनाभर कॉन्टॅक्टमध्ये होतो. मी 1-2 वेळा त्यांच्यासोबत गेले बऱ्याच ठिकाणी. मग त्यांचं बाबा खरंच यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, खरंच या काम करू शकतात का, हे मला बघायचं होतं. आणि त्यानंतर विषय असा झाला की काही गोष्टी ती बाई अशी बरळली माझ्याजवळ. मी खरं सांगते, तेव्हापासनं त्या घटनेपासून तुम्ही बघत असाल, मी जास्त महिलांवर अत्याचार होतात किंवा कुठल्या महिलेला मदत करायची म्हटलं, अत्याचार झालेल्या महिलेला, की बाबा मला प्रेमामध्ये कुणी फसवलं किंवा काय, अशा जर माझ्याकडे केस आल्या तर मी ती पूर्णपणे पडताळणी करते त्या गोष्टीची आणि नंतर ती केस हाती घेते. मी अर्धवट केस हाती घेत नाही. एवढा मोठा मला करुणा मुंडेचा अनुभव आलेला आणि एवढं तिच्या तोंडाने तिने सांगितलेलं, ते इतकं भयंकर आहे की अख्खा महाराष्ट्रानं हादरून जाईल. खरं सांगते मी, इतकं भयंकर. ज्या वेळेला आम्ही तिकडनं येत होतो नगरवरनं, त्यावेळेला ही बाई हिच्या तोंडाने सांगत होती, ज्या वेळेला आमची चर्चा चालू होती, तिने काही मला विचारल्या, काही बाबी मी सांगितल्या. तर मला म्हटली, म्हणजे मग तिच्या बहिणीबद्दल मी तिला विचारलं की अरे असं कसं केलं धनंजय मुंडेने तुमच्या बहिणीसोबत, तुम्ही काय करत होते त्यावेळेला, तुमच्या लक्षात नाही आल्या का या बाबी, की तो तुमच्या बहिणीला पण बाबा असं करतोय, किंवा तुमच्या बहिणीने का बरं असं केलं, तुमची तर बहीण आहे ना, तिने तुम्हाला सांगितलं नाही का. तर ही बाई, कान, मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं की कान खोलून ऐका ती बाई काय म्हटलेली ती. मी काय इतके दिवस शांत बसले होते त्याचंही कारण सांगते, की मला काय बाबा यांचं चालू आहे, काय करायचंय आपल्याला, मरू दे तिकडे, जाऊ दे, आणि नाही का काय घेणं देणंच नाही आपल्याला या गोष्टीचं. बघत बसेल महाराष्ट्र, बघत बसेल, तिच्यावर केस झालेल्या आहेत, तिच्यावर काय 2-3 केस झालेले आहेत, ते बघत बसेल, तिचा मॅटर आहे तो कोर्टात मध्ये गेलेला आहे, पाहत बसतील ते लोक. म्हणून मी आपलं काय करायचंच नाही असल्या भानगडीत मध्ये, कशाला पडायचं आपल्याला. कारण ना काय मला त्या धनंजय मुंडेचं काही घेणं देणं होतं, कारण तो होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि ना मला या बाईचं वागणं पाहिल्यावर तर मी फार दूरच होऊन गेली तिच्या. बाबा नको, अशा बाईपासून 4 हात लांब. तर ती बाई सरळ काय म्हटली माहितीये, ती सरळ बोलली, ओ क्या मेरी बहन को यूज करेगा, मैंने मेरी बहन को उसके पास भेजा था. या बाईचे शब्द होते, मैंने ही मेरी बहन को उसके पास भेजा था, ये मैंने करवाया सब, क्योंकि वो मुझे बीबी का दर्जा नहीं दे रहा था. भेजा था मतलब काय, की तो दारू पिलेला होता, माझ्याकडे आला त्यावेळेला, तो ड्रिंक केलेली होती त्याने, मग तो झोपलेला होता, तो शुद्धीत नव्हता. मग माझ्या बहिणीला मी त्याच्याजवळ झोपवलं आणि फक्त फोटो काढलेले आहेत, बाकी काही नाही असं. हे त्या बाईनी मला स्वतः सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीन हादरली, की मैं कोई ऐसी वैसी नहीं हूं, मैं भी बहुत पोची हुई चीज हूं, असं त्यांचं ते वक्तव्य होतं. अरे बापरे, वाईट वाटलं कुठेतरी. शेवटी तो माझ्या महाराष्ट्रातला व्यक्ती आहे. ही इंदोरून आली बाई, तिने तंगड्या दिल्यात. बरं, त्याचं लग्न झालेलं असताना, हीच नाही, ज्या लग्न झालेल्या पुरुषांच्या नादाला लागतात ना, त्या सगळ्या बायकांना मला सांगायचंय की तुम्हाला माहिती असतं त्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे, त्याला लेकरं बाळ आहे, त्याचा संसार आहे, हे माहिती असताना त्यांनी जरी तुम्हाला प्रपोज केलेलं असेल तरी तुम्ही कशाला त्याच्या नादी लागता, तरी सुद्धा तुम्ही का त्या व्यक्तीच्या नादी लागता सांगा ना. म्हणजे त्या महिलेचा तुम्ही संसार उद्ध्वस्त करता आणि नंतर त्याच्या मागे लागता, की मला, म्हणजे कुणाचा तरी नावाचा जमीन असती, त्या जमिनीचा सातबारा कुणाच्या तरी नावावर असतो आणि तुम्ही काय करता, त्याच्यावर तुमचं अतिक्रमण करताय, की नाही ही जमीन माझीच आहे. अतिक्रमण केलं त्याच्यावर तुम्ही, ताबा तुमच्याकडे असला म्हणजे जमीन तुमच्या नावावर होत नाही, कळलं ना. सातबारा मात्र तिच्या नावाचा असतो, लग्न तिने केलेलं आहे 4 चौघांसमोर त्याच्यासोबत. त्याच्यामुळे तुम्ही कितीही काही म्हणा, तुम्ही ठेवलेली बाईच. त्याला जरी विदेशामध्ये लिव्हिंग असं नाव असेल ना, तरी भारत देशामध्ये त्याला ठेवलेली बाई रखेल हेच नाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाश्चात्य संस्कृतीमध्ये ना डोकावू नका.
ती संस्कृती आपल्या देशामध्ये आणू नका, ती रुजू करू नका. आपल्या देशातले संस्कार आणि संस्कृती खूप चांगली आहे. ज्या वेळेला ठीक आहे तुम्ही चुकून जरी एखाद्यामध्ये अडकला असाल आणि तुम्हाला नंतर कळतंय की बाबा याच्या बायकोचं आणि याचं चांगलं आहे, याने आपल्याला अडकवल्यासाठी खोटं बोललाय, तुम्ही बाजूला होऊ शकता. कारण समजा ती पण एक स्त्रीच आहे, तिचा काहीच दोष नसतो, तिला काहीच माहिती नसतं तुम्ही दोघं काय गोंधळ घालत असता. ती तुमच्या दोघांमुळे तुम्ही तिला का अडकवताय, तिला का वेठीस धरताय, काहीच